सेमीफायनल मध्ये पोहोचलेले 4 संघ जानताराजा प्रतिष्ठान, विघ्नेश 11, बजरंगी योद्धास अँड आवळे ब्रदर्स या 4 संघांमध्ये लॉस पाडले जात आहेत. विघ्नेश 11 वर्सेस बजरंगी योद्धा सेमीफायनलचा पहिला सामना आणि दुसरा सामना होईल तो आवळे ब्रदर्स आवळेवाडी वर्सेस जानताराजा प्रतिष्ठान वर्सेस जानताराजा क्रीडा प्रतिष्ठान उमरेवाडी यांच्यामध्ये. सलामीची जोडी मैदानात आली आहे. सागर आणि सोन्या गोलंदाजीसाठी आलाय विवेक कावडे. वैयक्तिक पहिला संघासाठी पहिले षटक, पहिला चेंडू, सुरेख चेंडू, यॉर्कर पद्धतीचा रनआउटचा चान्स आणि या ठिकाणी 1 धाव पूर्ण केली आहे. संघाचं खातं खोललंय. धावसंख्या होती ती 1. विघ्नेश 11चा प्रमुख गोलंदाज गोलंदाजी करतोय. त्याचा सामना करेल तो सोन्या. विवेकचा पुढचा चेंडू सोन्याला, निवित धावाचा चेंडू, विवेकचा पुढचा चेंडू सोन्याला, पूर्णपणे वेट केला. चेंडू गेला यष्टीरक्षकाच्या हातात. निवित धावाचा चेंडू, पुन्हा एकदा विवेक सोन्याच्यासाठी उंचावून मारण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या दिशेने. पाहूया जेल होतोय की काय आणि खराब क्षेत्ररक्षण अजय चिखले यांचं. जेल सोडलाय. 1 धाव भेटते. खूपच खराब क्षेत्ररक्षण. काहीसे नाराज विघ्नेश 11 संघाचे खेळाडू. धावसंख्येत 1 भरवते. धावसंख्या होती ती 2. विवेक आपल्या षटकातील पुढला चेंडू, गोलंदाजी करेल तो डावकरा गोलंदाज सागर याला. चौकार षटकांचा मागच्या सागर. सुरेख फटका उंचावून मारण्याचा प्रयत्न. पाहूया जेल होतोय की काय आणि पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. जेल सोडलाय आणि 2 धाव, एक धाव पूर्ण केली. 1 धावेची समाधान मानावं लागते सागर याला. धावसंख्येत 1 भरवते. धावसंख्या होती ती 3. पहिले षटक प्रगती पथावर. पुन्हा एकदा विवेकचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलाय. 1 धाव पूर्ण केली आणि 1 बाउन्स चेंडू फेड केलाय. बजरंगी योद्धा बालसिंगवाडी संघाची धावसंख्या झाली होती बिन बाद 5. सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन विवेक कावडे याच्या पाहायला भेटतंय. सनीचा पहिला चेंडू सागर याला, उंचावून मारायचा प्रयत्न. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू गेलाय. गोशी क्षेत्रामध्ये 2 धावेचा इशारा पंच पप्पू भोयर यांचा. धावसंख्या 2 भरवते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 वरती. पुढचा चेंडू सनियाचा. सुरेख पद्धतीचा चेंडू पूर्णपणे बीट केले. चेंडूने बॅटची कड घेतली. चेंडू गेला यष्टीरक्षकाच्या हातात. पहिला धक्का बजरंगी योद्धा बालसिंगवाडी संघाला. सागरच्या स्वरूपात मोठा झटका. बिग मछली जाल में नवीन फलंदाज आलाय तो सोपान. पुढचा चेंडू खेळून काढलाय पॉइंटच्या दिशेने. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत आहे. 1 धावावरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्येत 1 भरवते. धावसंख्या होती ती 8. चांगली गोलंदाजी विघ्नेश 11 गाववाडी संघाचे. पुन्हा एकदा सनीचा पुढचा चेंडू मिड विकेटच्या दिशेने मारलाय. चेंडू गेलाय सीमा पार. पंचांचा इशारा की हा षटकार. धावसंख्येत 6 भरवते. पुन्हा एकदा वाईट चेंडू सनियाचा. धावसंख्येत 1 भर. धावसंख्या होती ती 15. पुढचा चेंडू सनियाचा सोन्याच्यासाठी. सुरेख चेंडू फायनलच्या दिशेने खेळला. धावसंख्येत 1 भर. धावसंख्या होती ती 16. पुढचा चेंडू सनियाचा. सुरेख चेंडू
एक धाव पूर्ण केली. धावसंख्या देखील भर होते. धावसंख्या होती ती 17. वैयक्तिक पहिला आणि संघाकडनं तिसरं षटक घेणारा शंकरचा पहिला चेंडू सोपाण्यासाठी लॉंग म्हणजे शेतात खेळला. एक धाव पूर्ण केली. एक धावावरती समाधान म्हणावं लागतंय. सोन्याला स्ट्राईक हवी. पुढचा चेंडू शंकर येतात. सोन्या याच्यासाठी शेवटच्या षटकात आक्रमक फटक्यांची गरज. सुरेख चेंडू पुन्हा एकदा मिडऑन मध्ये झेलची संधी पण नाहीये. जोपर्यंत लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक येतोय. 2 धावा पूर्ण केल्यात. सुरेख गोलंदाजी शंकराची. पुढचा चेंडू सोन्या याच्यासाठी उंचावरनं मारायचा प्रयत्न पूर्णपणे बसला. चेंडू गेला यष्टिरक्षकाच्या हातात. धावसंख्या स्थिर. शंकर आपल्या षटकातील पुढला चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने मारायचा प्रयत्न फसला. निर्धावाचा चेंडू. सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन शंकर शिर्केच्याकडनं. आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा. शंकर आपल्या षटकातील पुढला चेंडू. शंकरचा चेंडू पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न सोन्याचा आणि या ठिकाणी मात्र यष्टीचित होतोय. दुसरा धक्का बजरंगी येतात बालसिंगवाडी संघाला. शंकर आपल्या षटकातील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. शंकरचा चेंडू पुन्हा एकदा बीट. रनआउटचा चान्स आणि या ठिकाणी धावबाद होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बजरंगी योद्धा बालसिंगवाडी संघाची धावसंख्या झाली आहे 3 गडी बाद 21. जिंकण्यासाठी विघ्नेश 11 गावराडी संघाला 3 षटकामध्ये 22 धावांची गरज. 22 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानात. राहुल आणि सनी. बजरंगी योद्धा आणि विघ्नेश 11 यांच्यात चाललेला आठीचा सामना. या अगोदरही आपण एक सुपर ओव्हरचा सामना या दोन्ही संघामध्ये पाहिला. पुन्हा तेच संघ सेमीफायनल मध्ये गोलंदाजीसाठी वैयक्तिक पहिल्या संघाकडनं पहिलं षटक सत्यवान भाऊ करण्यात आला. पहिला चेंडू लेग स्टंपच्या खूपच बाहेर. पंच पप्पू भोयर यांचा व्हाईटचा इशारा. अवंतर धावेने संघाचं खातं खोललंय. धावसंख्या होती ती 1-57. पुढचा चेंडू सुरेख फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने. घोषित क्षेत्रामध्ये चेंडू 2 धावा. धावसंख्या 2 ने भर. धावसंख्या होती ती 3. पहिलं षटक चालू पंचांच्या उजवीकडनं सत्यवान. पुढचा चेंडू राहुल याला. सुरेख फटका लॉंग ऑनच्या दिशेने झेल सुटलाय. मात्र चेंडू आतमध्ये फेकण्यात यशस्वी. जोपर्यंत चेंडू फील्ड होतोय 4 धावा पळून पूर्ण केल्यात. खूपच चांगली रनिंग बिटवीन द विकेट. राहुल आणि सनी यांची धावसंख्या 4 ने भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 वरती. पुढचा चेंडू सत्यवान याचा. सामना करेल राहुल शिर्के. डाव पुढे हाताचा आक्रमक फलंदाज. सत्यवानचा चेंडू राहुल याला. सुरेख फटका मिड विकेटच्या डोक्यावरनं चेंडू गेला सीमापार. पंचांचा इशारा की हा षटकार. धावसंख्येत 6 ने भर होते. धावसंख्येत जाऊन पोहोचते ती 13 वरती. आक्रमण चढवले पहिल्या षटकामध्ये सत्यवान याच्यावरती. जिंकण्यासाठी अजून फक्त 9 धावांची गरज. 22 धावांचं आव्हान. 13 धावा ऑलरेडी झाल्यात. पुढचा चेंडू सत्यवान याचा. राहुल याला. सुरेख पद्धतीचा चेंडू पूर्णपणे वेट केले. चेंडू गेला यष्टिरक्षकाच्या हातात. धावसंख्या स्थिर. धावसंख्या येते 13. सत्यवान. पुढचा चेंडू राहुल याच्यासाठी पंचांच्या उजवीकडनं. सत्यवानचा चेंडू सुरेख फटका. चेंडू गेलाय घोषित क्षेत्रामध्ये. पंचांचा इशारा. 2 धावा आणि शेवटच्या चेंडूवर मात्र पूर्णपणे बेट केलाय. चेंडू गेला यष्टिरक्षकाच्या हातात. पहिले षटक संपताय. धावसंख्या झाली 15. पहिला चेंडू होती स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलाय. धावसंख्येत 2 ने भर होते. धावसंख्या होती ती 17. पुढचा चेंडू
सनी याच्यासाठी पंतांच्या डावीकडनं गोलंदाजी करतोय. सुरेख फटका मिड विकेटच्या दिशेने आणि सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सोन्याचं एक धाव समाधान मानावं लागते ते सनी याला. धाव संख्येत 1 ने भर होती. धाव संख्या होती ती 18. जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. खूपच एकतर्फी चाललेला हा सामना. राहुल याच्यासाठी हा चेंडू खेळलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने घोषित क्षेत्रामध्ये. 2 धावा. जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. राहुलच्या बॅट मधून निघालेला हा विजयी षटकार आणि या षटकाराबरोबरच सामना जिंकलाय. पहिला संघ होत फायनल मध्ये प्रवेश करणारा विघ्नेश 11 गावरवाडी संघाचं हार्दिक अभिनंदन.